माझ्या पडू दे पक्का. आता आम्ही निघालो मोठे पर्स कुठे लग्नाला येणार लग्नाला घेतली का चला नाही लग्नाला भेटू. पाणी पी आणि म्हणते मला. आता आम्ही निघालोय घरी जायला म्हणजे आजीच्या घरी मम्मीच्या घरी. अकोल्यावरून निघालोय बसमध्ये बसलोय. सकाळपासून आमचा काही व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या. मग आता डायरेक्ट निघतानाच मग व्हिडिओ काढले. तुम्ही आधीच्या ग्रुपमध्ये बघितलं असेल की कसे मोठी आईला वगैरे भेटली. तर आम्ही इकडे स्पेशल ऑटो केलेला आहे घरी जायला. चल बस चला बसा. तू कुठे जातो? मला भेटायला अचानक भेट झाली आमची इकडे. या आत्या आणि या माझी बहीण कझन आजी. तर आता आम्ही घरी चाललो मम्मीच्या गावी. तर आता आम्ही भेटू आता लग्नाला परत है ना. या तर आता आम्ही अकोल्यावरून कारंजाला पोचलेलो आहे. इथे रिक्षा बोलवलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आजीच्या घरी म्हणजे मम्मीच्या गावी. तर सगळे सेटल वगैरे झालेले आहेत. तर तुम्हाला माझं गाव पण दाखवते तर तुम्ही कंटिन्यू राहा. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल तर तो आहे समृद्धी महामार्ग. इकडून पण आपण येऊ शकतो इकडे. मी पोचलोय गावी म्हणजे ऑलमोस्ट पोचतच आलोय. 10 ते 10 मिनिटं लागेल घरी जायला. तर म्हटलं तुम्हाला दाखवून. आणि येता येता आम्ही आहे ना मोर पण बघितलं. ते पण तुम्ही शॉर्ट बघा. ते पण मी टाकेन आणि तुम्हाला दाखवते ही आहे एंट्री आमच्या गावाची. अहो काका घेऊ का त्या तू घेऊ. आणि ही आहे गावातली शाळा स्कूल आहे. आणि इथे असं आणि इथे घर बघा फ्लावर्स किती मस्त मस्त लावलेले आहे तिथे. ते पण बघा इकडे असे छोटे छोटे घर मस्त आणि रोड पण मस्त झालेला आहे. इथे असे मातीचे घर आणि आता पहिलं तर मातीचेच घर होते पण आता सगळ्यांनी बांधलं तर मग ते अजून छान वाटत आहे. बघा इथे पण आहे.
झाडं वगैरे. बाबूजी इकडे बसलेले आहेत. इकडे मामा आजी. तिकडे तिकडे सगळं कलर चालू आहे. हे मामा मामा हाय करा, हाय करा. मामा मधले मामा हाय करा, हाय करा. हे बाबूजी म्हणजे मम्मीचे पप्पा. हाय करा, कसं हाय करा. हाय. आणि इकडे आजी. आजी हाय करा. आजीचं ऑलवेज काम. आणि आजीचं एकदम एक एवढी म्हातारी झाली तरी पण काम करते. की आमची आजी म्हणजे मम्मीची मम्मी आहे. नवरदेवाचा भाऊ. मोठं कडीपत्त्याचं झाड आहे आमच्या गावी. इकडे आजी भरपूर सारे हे बघा इकडे इथे वांगे, इथे वांग्याचं झाड पण आहे. जाताना आहे तिकडे कारल्याचं पण झाड आहे त्या साईडला, लिंबूचं पण झाड. तिकडे त्या साईडला कारले आणि इकडे लिंबूचं झाड आहे. हे वांगे कच्चा वांगा आणि पिकलेलं वांगा बियासाठी ठेवलं असं. हे असे कच्चे वांगे आणि हे वांगे आहेत ना बियासाठी ठेवलेले आहेत. इथे फूल पण आले बघा वांग्याचं. मस्त वाटते. तर असं म्हणजे छान वाटतंय गावी येऊन. आणि मी ऑलमोस्ट 3 वर्षानंतर आली आहे गावी. आजी बाबूजीला भेटली. कारल्याचं पण झाड आहे त्या साईडला, लिंबूचं पण झाड. तिकडे त्या साईडला कारले आणि इकडे लिंबूचं झाड आहे. हे वांगे कच्चा वांगा आणि पिकलेलं वांगा बियासाठी ठेवलं असं. हे असे कच्चे वांगे आणि हे वांगे आहेत ना बियासाठी ठेवलेले आहेत. इथे फूल पण आले बघा वांग्याचं. मस्त वाटते. तर असं म्हणजे छान वाटतंय गावी येऊन. आणि मी ऑलमोस्ट 3 वर्षानंतर आली आहे गावी. आजी बाबूजीला भेटली, मामाला भेटली. आणि आता लग्न आहे तर घरात थोडंसं कलरचं वगैरे काम चालू आहे. आणि असं आता वाजलेत संध्याकाळचे 7. पण असं म्हणजे उजेड आहे थोडासा. आणि आज पाऊस नाही तर 2 दिवसा अगोदर भरपूर पाऊस झाला बोलतात. आणि आज ऊन थोडीशी कमी होती, जसं कालच्यापेक्षा. काल 46 डिग्री होती जसे मी बोलली, तर आज कमी होती. आणि परत बघू आता हळूहळू मजा करू. आता उद्या आम्ही जाणार आहे पप्पाच्या गावी, तर उद्याचं पण तुम्हाला दाखवेन. आणि आणि हे बघा मी तुम्हाला आहे ना चूल पण दाखवते. इकडे एक चूल. आणि आजी हे सगळं बनवते. आणि आजी आमची पहिलं मुंबईत राहायची. तू मुंबईवरून कधी आली? की मुंबईत किती वर्ष राहिले? मी 36 वर्ष राहिले मुंबईत. मुंबईत. आणि मी इकडे गावी कधी आले? आता 20-21 वर्ष होते. अच्छा. आणि मग इकडे येऊन म्हणजे काय काय तुला बदल थोडं तेव्हाचं आणि आताचं कसं वाटलं? आता तिकडं म्हणजे तो शहरी विभाग झाला. शहरीच्या पद्धतीनं करायचं. स्टोवर आधी स्टोच होते. त्याच्या आधी तर आम्ही भुशाच्या शेगडीवरच जेवण बनवलं. नंतर स्टो आले. स्टोच्या नंतर गॅस आला. आणि गावात आल्या तेव्हापासून आता गॅस आहेत. पण वस्तू पाहता आम्ही जास्त जर काही भाकरी बिकरी जर बनवायची असली तर आम्ही चुलीवरच बनवतो. पण चुलीवरची भाकर चांगली चांगली लागते गॅसपेक्षा. हो. तर म्हणून आजीने आता जे आमरस बनवते ते चुलीवरच बनवते. कारण गॅसवरची आणि चुलीवरची टेस्ट एकदम वेगळी लागते म्हणून, है ना. मग आता जर उद्या किंवा नंतर कधी जर आजी मांड्या बनवेल ना तर मग तुम्हाला ते पण दाखवते मी कशा पद्धतीने बनवते ते. त्यांचं आजीकडे त्याचं काय बोलते त्याला, रान्न पण आहे मोठं मटका सारखं. आणि ते कशी बनवते त्याचं पीठ एकदम कसं असते, जाडसर असते. थोडं एकदम पातळ ना. तर त्याला खूप मेहनत लागते. जर कधी बनवायचं असेल ना आजी तर सकाळीच उठून सगळी तयारी करते. आणि ती एकटीच करते सगळं, कोणाला करू देत नाही. तर मग ते कधी पण शिकली? मी माझ्या लग्नाच्या आधीपासूनच शिकले. म्हणजे किती तरी मी असताना 10-11 वर्षाची असताना. तर 10-11 वर्षाचं म्हणजे काहीच नाही. आणि आजी आमची म्हणजे 10-11 वर्षाची म्हणजे 3rd मध्येच असू आपण. तर तेव्हापासून आजीला ते मांडे येतात. आणि इकडे आपण चपात्या पण करू शकत नाही साधे. तर जर पुढे जर बनवेल कधी तर मी तुम्हाला ते शेअर करेल.
ठेवू खा 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 याच्यात ठेव. शुभमला काही बोलले असतील ना ती लवकर दे मला दे. वा वा वा, टाळी वाजव टाळी वाजव टाळी वाजव टाळी वाजव टाळी वाजव. छान कर छान, छान कर छान. हा कोण आहे? कोण? बाबा आहे तिकडे, बाबा आहे. हाय कर, हाय 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 कर, हाय हाय दे, हाय फाय दे, हाय फाय दे. नाही का? हाय हाय कर. बारीक का झाली? बारीक शोंगू, छान कर छान. छान कर छान. अरे भाऊजी कसे चालतात दाखव बरं जरा. कसे करतात ते काय आहे? हाताची गाडी कसे